बीड भाजी मंडी रस्त्यावर भाजीपाला विकणारी आजी, नगर परिषदेचे कर्मचारी आणि तिचा भाजीपाला, तिने जेवणासाठी आणलेला डबा आणि दिवसभर भाजीपाला विकून कमवलेले थोडेफार पैसे, तो गल्ला, तो जेवणाचा डबा आणि तो भाजीपाला कचऱ्याच्या गाडीत टाकणारे कर्मचारी। माझा पहिला प्रश्न आहे की तुमच्या बुडामध्ये एवढी धमक आहे का की त्या ठिकाणचं प्रत्येक अतिक्रमण तुम्ही हटवलंय का? त्या बीड शहरामध्ये तुम्ही स्वच्छता निर्माण केली आहे का? तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी बरोबर जमा केली आहे का? पहिला प्रश्न आहे की त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध काही लोकांच्या दुकानाची शटर पोहोचलेत, ती खऱ्या अर्थाने तुम्ही बाजूला केलीत का? मग ह्या आजीचा भाजीपाला तुम्ही कचऱ्याच्या गाडीत टाकावं एवढी तुमच्या बुडात धमक आली कुठून? मग गरिबाने गरिबाचा सन्मान करायचा नाही म्हणजे या देशात सर्वात मोठं पाप गरीब म्हणून जन्माला येणं आहे का? आणि त्या आजीचं रडणं पाहून, तो भाजीपाला सावरण्याची तिची जी काही तळमळ पाहून अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं। पण तुम्ही एवढे वेदना शून्य झालात का? म्हणून नगर परिषदेच्या जे आयुक्त आहेत त्यांना माझी विनंती आहे की या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण या देशात कलम 21 नुसार प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। त्या आजीच्या सन्मानाला जी ठेच पोहोचली त्याला कारणीभूत हे नगर परिषदेचे कर्मचारी आहेत, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, यांचं निलंबन झालं पाहिजे। कारण प्रश्न त्या आजीच्या सन्मानाचा आहे, प्रश्न त्या आजीनं करत असलेल्या कष्टाचा आहे, प्रश्न काम करून कष्ट करून भाजीपाला ऐकून ती संसाराचा जो काही गाडा आहे ती ओढत आहे, त्या सन्मानाला कुठतरी ठेच पोहोचली आहे। म्हणून इथं कुठंतरी संवेदनेचा विचार करून सरकार असेल, प्रशासन असेल, यानं जागं होणं काळाची गरज आहे। धन्यवाद।